महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेसाठी पवारांच्या जागेचा पेच निर्माण झाल्याची चिन्ह आहे। राज्यसभेच्या 2 जागा आहेत, पण पक्ष 3 असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कुणाची कोंडी होणार असा सवाल उपस्थित झाला। यावर कुर्बानी कोण देणार, पवार की ठाकरे, की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार असा सवाल भाजपकडनं उपस्थित करण्यात आलाय। राज्यसभेसाठी पवारांच्या जागेचा पेच निर्माण झाल्याच्या चर्चा आहेत। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मवियात मतांची जुळवाजुळव सुरू झाली। राज्यसभेमध्ये 4 एप्रिलला महाराष्ट्रातील 7 खासदारांचा कार्यकाळ संपतोय। ठाकरेंची शिवसेना, पवारांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असे 3 पक्ष असून 2 जागा असल्यानं राज्यसभेवर कोण जाणार असा प्रश्न उपस्थित झालाय। मवियातील 3ही पक्षापैकी कोणत्या तरी 2 पक्षांनाच राज्यसभेवर खासदार पाठवता येणार आहे। राज्यसभेवर शरद पवार जाणार का याबद्दल चर्चा सुरू असतानाच राज्यातील सध्याची आमदार संख्या पाहता काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेनेला एकच उमेदवार पाठवता येणार आहे। त्यामुळे सर्व पक्ष पवारांच्या पाठीशी उभे राहणार का असा सवाल उपस्थित होत आहे। तसंच या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या जागा रिक्त होत आहेत। त्यात उद्धव ठाकरेही असून ते पुन्हा सभागृहात जाणार का हाही प्रश्न आहे। जागांसाठी महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू झाली। त्यावरून मैत्रीमध्ये कुर्बानी देगा कौन असा सवाल भाजपनं केलाय। मविया दोन्हीकडे एकच उमेदवार देऊ शकतो। राज्यसभेसाठी शरद पवार पुन्हा जावे यासाठी संजय राऊत आग्रही आहे, पण काँग्रेसची अट स्पष्ट, राज्यसभेला पवारांना पाठिंबा दिला तर विधान परिषदेला उद्धव ठाकरेंना नाही। म्हणजे समीकरण स्पष्ट, एकाची अडचण ठरलेली। आता खरी उत्सुकता याचीच, दोघांच्या मैत्रीत कुर्बानी कोण देणार? शरद पवार, उद्धव ठाकरे, की दोघे मिळून काँग्रेसचाच बळी घेणार? दरम्यान सध्या तरी ती जागा आमच्या पक्षाची असून पुढे चर्चा होईल असं आदित्य ठाकरे म्हणाले। तर शरद पवारांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली असून त्यावर चर्चा होणार असल्याचं राऊतांनी म्हटलंय। जे आकड्यांप्रमाणे असेल तर शिवसेनेची सीट आहे आणि निश्चितप्रमाणे त्या दिशेने महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल। नावाची चर्चा आहे, पण ही सीट आता तरी शिवसेनेची आहे आणि चर्चा नेत्यांच्या पातळीवर। मीही तुमच्या चॅनल्सवरती बातमी ऐकली, वाचली आहे। महाविकास आघाडीची मीटिंग पुढच्या आठवड्यात आहे, तेव्हा स्पष्टपणे आम्ही तुम्हाला जे काय होईल ते महाविकास आघाडी एकत्र मिळून चालेल। माननीय शरद पवार साहेबांशी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा त्यांनी आपली भूमिका आणि इच्छा व्यक्त केली, होय मी राज्यसभेत जाणार आणि मी निवडणूक लढणार आहे। आता ह्याच्यावर महाविकास आघाडी चर्चा होईल। तुम्ही उभाटा गट सोडून शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं प्रवक्तेपद स्वीकारलेलं आहे का, की तुम्ही शरद पवार साहेबांच्या वतीने बोलतायत? दावा नुसता करून उपयोग काय, निवडून आला पाहिजे ना। आम्हाला विधान परिषद असू दे किंवा राज्यसभा असू दे, ही अतिशय निवडणूक सोपी आहे आणि ज्यांना कोणाला स्वतःचं अस्तित्व आजमावायचं असेल ते आजमावतील। राज्यसभेसाठी पवारांच्या राष्ट्रवादीला समर्थन देण्यासाठी विधान परिषदेतील एका जागेवर काँग्रेस दावा करणार। मविया म्हणून विधान परिषदेत देखील 1 जागा सोडण्याची काँग्रेसकडून मागणी केली जाणार। राज्यसभा निवडणुकीसाठी दिल्लीत मविया एकत्र चर्चा करत निर्णय घेणार। तिन्ही पक्षांनी एकत्रित बसून पुढचा जो विचार आहे तो करून पुढची रूपरेषा ठरवण्याची आवश्यकता आहे। आम्हीच पवार साहेबांशी चर्चा न करता किंवा उभाटाशी चर्चा न करता परस्पर विधान करणं, मला असं वाटतं हे चुकीचं आहे। तिकडे भाजपमध्येही राज्यसभेसाठी इच्छुकांची मोठी गर्दी दिसून येते। राज्यसभेसाठी भाजपकडून या नावांची चर्चा: विनोद तावडे, भागवत कराड, अटविजय रहाटकर, धैर्यशील पाटील। झिरवाळांच्या खात्यातील लाच प्रकरणामध्ये एक नवी माहिती आता समोर आली आहे। पैसे घेण्यासाठी अधिकारी सांकेतिक भाषा वापरायचे। 1 रेष म्हणजे 50,000, 2 रेषा म्हणजे 1 लाख आणि 3 रेषा म्हणजे 1.5 लाखाची मागणी केली जात होती। खुद्द मंत्रालयातच कसा लाचखोरीचा अड्डा रंगला होता याचे धक्कादायक व्हिडिओ अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळांच्या खात्यातून समोर आले। आरोपानुसार मंत्री झिरवाळांच्या कार्यालयात क्लर्क ढेरिंगे आणि पीए रामदास गाडे यांचे मेडिकलवाल्यांकडून पैसे घेण्याच्या विशेष खुणा होत्या। म्हणजे जर अपीलसाठी आलेल्या मेडिकल चालकासमोर झिरवाळांचे पीए गाडेंनी 1 उभी रेष मारली तर समजायचं की मेडिकल चालकाला 50,000 द्यावे लागतील। समजा गाडेंनी 1 ऐवजी 2 रेषा मारल्या तर 1 लाख आणि 2 ऐवजी 3 रेषा मारल्या तर 1.5 लाख। पैसे घेण्याची अशी सांकेतिक भाषा मंत्रालयात सुरू होती।
तो रोहित पवार यांना सुरक्षा द्या अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। दादांच्या मृत्यूबद्दल रोहित पवार अनेक मुद्दे मांडत असल्यामुळे त्याची काळजी वाटते असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। यावर सुरक्षा देण्याबद्दल गृहमंत्री विचार करतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांना सुरक्षा देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। अजित पवारांच्या मृत्यूबद्दल रोहित पवार हे गेल्या अनेक दिवसांपासून पत्रकार परिषदा घेत आहेत। पत्रकार परिषदेत रोहित पवार अजित पवारांचा घातपात केला का अशी शंका उपस्थित करत प्रश्न विचारताय। त्यामुळे रोहित पवारांना राज्य सरकारनं सुरक्षा द्यावी अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे। अजितदादांच्या मृत्यूबद्दल आमदार रोहित पवार हे काही मुद्दे, तथ्य आणि शंका उपस्थित करतायत। व्यवस्थेला प्रश्न विचारणं हा प्रत्येक भारतीयाचा घटनादत्त अधिकार आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणं अतिशय गरजेचं असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारनं घेतली पाहिजे असं ट्विट सुप्रिया सुळे यांनी केलंय। अर्थातच मला रोहितची काळजीच वाटते, कारण का रोहित अनेक मुद्दे मांडतोय आणि रोहित बद्दल किंवा ज्या रोहित भावना मांडतोय, जे फॅक्ट्स, नुसत्या भावना नाही तो फॅक्ट्स देखील मांडतोय, डेटा दाखवतोय, त्याच्यामुळे अनेक लोकांना त्याची काळजी वाटते। प्रसार माध्यम असतील, वर्तमानपत्र असतील। मला असं वाटतं, मी महाराष्ट्र सरकारला विनंती करीन की आपण सगळ्यांनी ज्या पद्धतीने रोहित लढतोय त्याच्यामुळे रोहितला ही सिक्युरिटी द्यावी, त्याची सिक्युरिटी माननीय मुख्यमंत्र्यांनी रिव्ह्यू करावी। रोहित पवारांनी गेल्या काही दिवसात 3 पत्रकार परिषदा घेतल्यात। यातल्या 2 पत्रकार परिषदा मुंबईमध्ये तर 1 पत्रकार परिषद दिल्लीत झाली आहे। 3ही पत्रकार परिषदांमध्ये रोहित पवारांनी वेगवेगळे दावे करत अजित पवारांच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित केली आहे। रोहित पवार आता या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी बोलतात, त्यामुळे लोकांना वाटतं की यांच्यावर कोणी हल्ला करेल का, पण तसं काही हल्ला करणारं कोणाला कोणी काही करेल असं आम्हाला तर काही वाटत नाही। कारण ते सुद्धा अजित दादांच्या बद्दल काय काय झालं असेल त्या प्रेमातून काहीतरी बोलत असतात, कारण ते त्यांचे काका होते, अजित दादा। त्यामुळे अधिक खोलात जाणं त्यांनी हे काही चुकीचं आहे असं कुणालाच काही वाटत नाही। पण ठीक आहे ना, एक सूचना आलेली आहे, गृहमंत्री त्या संदर्भामध्ये विचार करतील। नाही, असं काही नसतं। जेव्हा त्याची एक कमिटी असते, हे कमिटी निर्णय घेत असते कुणाच्या जीविताला धोका आहे, कुणाला नाहीये, आणि त्या पद्धतीने ते सुरक्षा प्रदान करतात। त्या कमिटीचा अहवाल फक्त मुख्यमंत्र्याकडे जातो, एवढंच काय। अजित पवार यांच्या विमान अपघातावर जय पवार यांनी देखील शंका व्यक्त केली आहे। ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, आम्हाला सत्य जाणून घेण्याचा हक्क असल्याचं जय पवार म्हणाले। यावर चौकशी सुरू असल्याची प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली आहे। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही असं अजितदादांचे पुत्र जय पवार यांनी म्हटलं। अजित पवारांच्या विमान अपघाताचं सत्य जाणून घेण्याचा जनतेचा हक्क असल्याचं जय पवार म्हणाले। विमान अपघातात ब्लॅक बॉक्स सहजपणे नष्ट होऊ शकत नाही, महाराष्ट्रातील जनतेला आपल्या हृदयाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेचं संपूर्ण पारदर्शक आणि निर्विवाद सत्य जाणून घेण्याचा हक्क आहे। व्हीएसआरला तात्काळ उड्डाणं चालवण्यास बंदी घाला, व्हीएसआर कंपनीकडून विमानांच्या देखभालीत झालेल्या संभाव्य गंभीर गैरव्यवहाराबद्दल सखोल आणि निष्पक्ष चौकशी केलीच पाहिजे असं जय पवार यांनी म्हटलं। अजित पवारांच्या विमान अपघातात ब्लॅक बॉक्सचं नुकसान झाल्याचं एएआयबीनं अधिकृतपणे सांगितलं होतं। एएआयबीच्या म्हणण्यानुसार विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर्स होते। डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर विमानाला लागलेल्या आगीत भीषण आणि तीव्र उष्णतेत बराच वेळ राहिले होते। डीएफडीआर मधून डेटा डाउनलोड झालाय, पण सीव्हीआर मधील डेटा मिळवण्यासाठी अमेरिकेतील तज्ञांची मदत घेतली जाते असं एएआयबीनं म्हटलं होतं। पार्थ आणि जयवर एवढा मोठा हा शॉक आहे, ही मुलं लहानच आहे तो, त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रक्रियेतून काल जयनीही त्याच्या भावना काल आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केल्या। भावनेतून ज्या ज्या मागण्या ह्या संदर्भात ह्या घटनेशी संबंधित झालेल्या आहेत त्याची ऑलरेडी चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आहे। बघा, रोहित असो किंवा काल मला वाटतं जयनी पण त्याच्यावर वक्तव्य केलेलं आहे। अनेक लोक आता आपल्या शंका त्याच्यावर आता व्यक्त करत आहेत। मला वाटतं ह्याच्यावर
स्पष्टपणे एकच मत असावं, सगळ्यांचंच एक मत असावं की जे काही घडलं त्याच्यात चौकशी हे होणं गरजेचं आहे. वाद प्रतिवाद सुरू आहे. आता याच्यात सायंटिफिक कारण मला माहिती आहे, चौकशी अंती सत्य बाहेर येईल. या संदर्भामध्ये केंद्र सरकारची DGCA चौकशी करताय आणि राज्यामध्ये आता गुप्तचर विभाग चौकशी करताय. मी इथं बसून त्याच्यावर काही मला वाटतं भाष्य करणं हे कधीच योग्य नसतं. विलिनीकरणानंतर अमोल कोल्हे प्रदेशाध्यक्ष झाले असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आणि यावर भुजबळांनी उत्तर दिलं आहे. विलिनीकरणाच्या आधीच पदांचं वाटप ठरल्याचा टोला भुजबळांनी लगावला आहे. विलिनीकरणाचा एक विषय मी इथं मांडतो. जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित यावे भावनिक दृष्टिकोनातून, आणि जर ते एकत्र आले असते, विलिनीकरण झालं असतं, तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल कोल्हे झाले असते. प्रत्येकजण सगळे दावा करतायत, ज्यांच्याबरोबर ठरवलं असं ते म्हणतात. त्याचे दादांनी तर काय आम्हाला सांगितलं नाही. विलिनीकरण झालं सुद्धा नाही. त्या अगोदर कुठल्या पदावर कोण बसणार हे सुद्धा ठरवून टाकलं होतं. मग त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री कोण होणार हे ठरलं असं, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे ठरलं असं. आता कोणी काही सांगितलं तर आता आपण त्याच्यावर काय सांगू शकणार. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर शिंदे सेनेनं उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. आता माझा भाऊ पळवला असं ट्विट करत शीतल म्हात्रेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. तर मैत्री अशी ठेवा की अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे असं स्टेटस उदय सामंतांनी ठेवलंय. उपमुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये भेट झाली आणि शिंदेंच्या शिवसेना नेत्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल सुरू केला. राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीवरून शीतल म्हात्रे, उदय सामंत आणि नरेश म्हस्के ठाकरेंच्या शिवसेनेवर तुटून पडलेत. राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीचा फोटो ट्विट करत शीतल म्हात्रे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. शीतल म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा, माझा पक्ष पळवला, माझा बाप पळवला, आता माझा भाऊ पळवला. तर मैत्री अशी ठेवा, अनेकांचा जळफळाट झाला पाहिजे असं व्हॉट्सअप स्टेटस राज ठाकरे आणि शिंदेंच्या भेटीनंतर मंत्री उदय सामंत यांनी ठेवलंय. बुधवारी झालेल्या दोघांच्या भेटीनंतर उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. सकाळी म्हणण्यापेक्षा भल्या पहाटे मी तो स्टेटस ठेवलेला आहे. मी प्रवासामध्ये होतो आणि माझ्या अंदाजाप्रमाणे 6-6:30 वाजता मी तो स्टेटस ठेवला. पण तो स्टेटस ठेवल्यानंतर एवढी चर्चा होईल याची मला कल्पना नव्हती. आणि खरंच कोणाची जर जळली असेल तर त्यांना ते लागणार, आणि जळली नसेल तर लागणार नाही. शीतल म्हात्रे, उदय सामंत यांच्या पाठोपाठ खासदार नरेश म्हस्के यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय. तर आदित्य ठाकरे यांनी मात्र यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय. राजसाहेब जर एकनाथ शिंदे साहेबांना भेटले म्हणून तर त्यांच्यावर टीका होणार असेल आणि काही लोकांचं जर पोटशूट जर उठणार असेल तर त्यांना हे उत्तर मी दिले की तुम्ही लाचारी केलेली आहात, तुम्ही महाराष्ट्रातील जनतेशी लाचारी केलेली आहे, शिवसेनेच्या विचारांशी तुम्ही गद्दारी केलेली आहे. राज ठाकरेंनी काल एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये चर्चा देखील झाली. 20 मिनिटं चर्चा झाली. तिथे कोणी कोणाला भेटण्यावरती बंधनं नाहीत. पण एकनाथ शिंदे या प्रवृत्तीविरुद्ध आमचं टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. फक्त आणि फक्त मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीसाठी भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचं काम उद्धवजी ठाकरे तुम्ही केलं. बुधवारी नंदनवन निवासस्थानी राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात 20 मिनिटं भेट झाली. तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी एकत्र पाहणी करत छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं. यावेळी दोघांच्या उपस्थितीत सुशोभीकरणाचा शुभारंभ झाला. तर महाराष्ट्रामध्ये लोकांनी सुद्धा गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय सुरू करावेत असं गणेश नाईक म्हणाले. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनवर बोलताना गणेश नाईकांनी हे आवाहन केलं. तर गणेश नाईकांच्या बोलण्याचा अर्थच लागत नाही असं उदय सामंत म्हणाले. जर बुलेट ट्रेन येते तर म्हणजे आमच्या लोकांना तिकडे पण जाऊन बघू द्या ना. काय तिकडे गुजरातच्याच लोकांनी ते यावं असं काय सिद्धांत नाहीये. मराठी लोकांनी सुद्धा तिथे गेला पाहिजे, व्यापार उदीम केला पाहिजे आणि मराठी माणूस सुद्धा काही कमी नाही. त्याच्यामध्ये प्रोत्साहित करण्याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यांच्या या स्टेटमेंटचा खरं तर अर्थच लागत नाही.
पण बुलेट ट्रेन ही कशासाठी चालू आपण करतोय, कारण शेवटी मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे आणि आंतरराष्ट्रीय शहरामध्ये येणारी लोकं असतील, असणारे उद्योगधंदे असतील किंवा अन्य काही बाबी असतील, हा कनेक्ट अहमदाबादशी व्हावा आणि अहमदाबादचा कनेक्ट मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहराशी व्हावा, यासाठी बुलेट ट्रेन ही सेंट्रल गव्हर्नमेंटनं सुरू केलेली आहे. केंद्र सरकारकडे काही गोष्टी जर मांडल्या, त्यांचं नक्की म्हणणं काय हे महाराष्ट्रातल्या जनतेला देखील कळेल आणि त्याच्यानंतर त्यांना काय म्हणायचं होतं हे देखील कळेल. गणेश नाईकांनी एक आव्हान केलेलं आहे, बुलेट ट्रेन प्रकल्पाचा फायदा घेऊन गुजरातची लोक महाराष्ट्रात येतील, महाराष्ट्रातील लोकांनी देखील व्यापारासाठी गेलं पाहिजे तिकडे म्हणून असं आव्हान केलंय. काय वाईट काय चुकीचं आहे, बरोबर आहे. रंजना नागपूरकर यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे, कैलास फड, निखिल फड यांच्याकडून आर्थिक फसवणूक झाल्याचा महिलेनं आरोप केलाय. तर रंजना नागपूरकरांना ओळखत नसल्याचा दावा कैलास फडनं केलाय. धनंजय मुंडे आणि आम्हाला बदनाम करण्याचं षडयंत्र असल्याचा आरोप कैलास फडनं केला आहे. मला 17 लाखाची मागणी केली, त्याच्या परळीत गेली, परळीत त्यांच्या घरी अंगणात गेली. धनंजय मुंडेला दिले तुम्ही पैसे? हो, धनंजय मुंडे हजर होते तिथे, समक्ष हजर होते. तेव्हा त्यांनी तेलाच्या डब्यात खुले नाही कराय, त्यांनी फक्त उघडून ते टेपिंग टेप लावला होता खाकी रंगाच्या डब्यामध्ये. त्यांनी पाहून घेतले, जा म्हणे तुमचं काम लगेच होते म्हणे. जेव्हा मला माहीत झालं की मला पैसे तर गेलेच, माझं काम होत नाही म्हणून, तर मी लगेच मागणी केली. मी परळीला गेली, मला तिकडे चढवून निखिल फड, त्यावेळेला साहेब होते, निखिल फड, त्या कैलास फड आणि धनंजय मुंडे साहेब, त्यांची बायको घरी होती, त्यांची आई पण होती. पण मला त्यांनी रिव्हॉल्वर इथे माझ्या गळ्याला लावली. आलीस तर तुला खतम करून टाकू म्हणे, आमच्या याच्यात तसंच चालते, कुठं गाडून टाकूत पता नाही लागणार. मी जाणं बंद करून दिलं. मी रंजनाताई नागपूरकर यांना ओळखत पण नाही, माझा त्यांचा कुठला संबंध नाही आणि आजपर्यंत मी त्यांना जर कोणी कॉल केला असेल किंवा त्यांनी मला कॉल केला असेल तर त्याचा CDR काढण्यात यावा आणि परत माझ्यावर आणि माझ्या मुलावर आणि आमच्या आडून दोघांच्या धनंजय मुंडे साहेबांना बदनाम करण्याचं हे षडयंत्र आहे आणि याच्या पाठीमागं कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. आणि आता बातमी येते धुळे जिल्ह्यामधून. पिंपळनेरमध्ये लग्न मंडपात तिघांची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. हळदीच्या कार्यक्रमात 2 गटांमध्ये तुफान राडा झाला. चाकूनं वार करत इथे तिघांची हत्या करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये लग्नाच्या मंडपातच तिघांची हत्या झाली. पिंपळनेरमध्ये गोसावी कुटुंबातील लग्न होतं. गोसावी कुटुंबात शुक्रवारी लग्न सोहळा होणार होता, त्यासाठी मंडपही सजला होता. आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी गुजरातहून काही पाहुणे आले होते. गुजरातहून आलेल्या पाहुण्यांमध्ये आणि स्थानिकांमध्ये सुरुवातीला किरकोळ वाद झाला. या वादाचं रूपांतर तुंबळ हाणामारीत झालं. यानंतर गुजरातहून आलेल्या पाहुण्यांनी चाकूनं भोसकून तिघांची हत्या केली. सुरेश गोसावी, साहिल गोसावी, देवा रवींद्र पवार अशी मृत्यू झालेल्या तिघांची नावं आहेत. हत्या केल्यानंतर हे आरोपी गुजरातमध्ये पळून जात होते, पण साक्री पोलिसांनी या तिन्ही आरोपींना गुजरातच्या सीमेवरून अटक केली. सुकडोगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला. जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी, त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला, त्याला बी घाव मारला. त्या लोकांनी प्लॅन वाईज ही घटना घडवली आहे. अमेरिका इराणवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. अमेरिकेनं 2 युद्धनौका मध्य पूर्व आशियामध्ये पाठवल्या आहेत. इराण, रशिया, चीनचा देखील संयुक्त युद्ध सराव सुरू आहे. अमेरिका इराणवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहे. या हल्ल्याच्या तयारीसाठी अमेरिकेने 2 युद्धनौका मध्य पूर्व आशियात पाठवल्या आहेत. USS गेराल्ड फोर्ड आणि USS अब्राहम लिंकन या 2 युद्धनौका सध्या मध्य पूर्व आशियात आहेत. याशिवाय अमेरिकेने फायटर जेट्स, गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर्स, सबमरीन्स आणि एअर डिफेन्स सिस्टीमची संख्या वाढवली आहे. 2003च्या इराक युद्धानंतर अमेरिकेने मध्य पूर्व आशियात केलेली ही सैन्याची सर्वात मोठी जमवाजमव आहे. काही माध्यमांनुसार इराणवर अमेरिका आणि इस्रायल संयुक्त लष्करी कारवाई करू शकतात. इस्रायलनेही गेल्या काही दिवसांमध्ये युद्धाची तयारी केली आहे. दुसरीकडे इराणनं ओमानच्या आखातात रशिया आणि चीनसोबत संयुक्त नौदल सराव सुरू केलाय. अमेरिकेवर दबाव टाकण्यासाठी रशिया आणि चीन इराणला साथ देत आहेत. इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीत काही मिसाईल्सही डागल्यात. इराण होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मिसाईल्सची चाचणीही करणार आहे.
यासाठी इराणनं त्यांच्या हद्दीतून जाणाऱ्या प्रवासी विमानांना सूचना जारी केल्या आहेत. इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांनी अमेरिकेला युद्धनौका समुद्रात बुडवण्याची धमकी दिली आहे. दुसरीकडे ट्रम्प यांनी मध्य पूर्व आशियात सैन्याची मोठी जमवाजमव केली आहे. इराणनं त्यांचा अणु कार्यक्रम थांबावा, मिसाईल्स प्रोग्रामवर नियंत्रण आणावं आणि प्रॉक्सी गटांना मदत करणं सोडावं अशा मागण्या अमेरिकेनं केल्या आहेत. पण इराणनं अमेरिकेच्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत. ओमानच्या मदतीने अमेरिका आणि इराणची चर्चाही झाली होती, पण ही चर्चा जवळपास निष्फळ ठरल्याची माहिती आहे. त्यामुळे अमेरिका आणि इराणचा संघर्ष आता अटळ असल्याचं बोललं जातंय.